नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। परंतु चैत्र महिन्यातील पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि पुण्यवान मानली जाते। तर ही पौर्णिमा केवळ आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेची संदेश देत नाही, तर दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक दिव्य दारही उघडते। या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या 16ही कलांनी परिपूर्ण असलेला चंद्र आकाशात चमकतो, जो मन, भावना आणि चेतनेमधील संतुलनाचे प्रतीक आहे। चैत्र पौर्णिमेचा हा पवित्र दिवस भगवान श्री हरी विष्णू, चंद्रदेव आणि विशेषतः भगवान हनुमानांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाचा याच दिवशी अवतार झाला होता, ज्यामुळे भक्तांसाठी हा दिवस भक्ती, शक्ती आणि बजरंगबलीच्या सेवेचा एक अद्भुत संगम ठरतो। तर हिंदू पंचांगानुसार 2026 रोजी चैत्र पौर्णिमा येत आहे। गुरुवार 2 एप्रिल रोजी पौर्णिमा सुरू होत आहे। 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 आणि गुरुवार 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपणार आहे। आणि उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे। तर या चैत्र पौर्णिमेला भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, भगवान हनुमंत यांची कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहावी यासाठी अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात। असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या चैत्र पौर्णिमेला एक फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची एक सेवा करायची आहे। आता हे कोणतं फूल घरी घेऊन यायचं आहे, कशा प्रकारे याची सेवा, उपाय करायचा आहे, याविषयीची माहिती पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अनेक माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तर चॅनलला नक्की भेट द्या। तर गोकर्णीच्या फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, भगवान भोलेनाथ तसेच दुर्गा मातेच्या पूजेमध्ये या गोकर्णीच्या फुलांचा वापर केला जातो। या गोकर्णीच्या फुलामध्ये स्वतः माता लक्ष्मी वास करते आणि त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंना हे फूल अत्यंत प्रिय आहे। आणि त्यामुळेच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहावी आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरचे सर्व संकट दूर व्हावेत, यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्याला गोकर्णीची फुलं घरी घेऊन यायचं आहे। आता जरी तुम्हाला एक फूल मिळालं किंवा एकापेक्षा जर जास्त फुलं मिळाली तर अतिशय उत्तम। तर ही फुलं घरी घेऊन यायचं आहे। सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला या फुलाचा उपाय करायचा आहे। तर सर्वप्रथम तर देवपूजा झाल्यानंतर म्हणजे देवघरासमोर आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे, तर तो दिवा आपण ज्या ठिकाणी देवघरासमोर बसलो आहोत तर आपल्या बाजूला ठेवायचा आहे। प्लेटमध्ये तुम्हाला ही फुलं ठेवायची आहेत। आता जर तुम्हाला एकापेक्षा जास्त म्हणजे 7 ते 8 जर फुलं मिळत असतील तर मग त्यापैकी 1-2 फुलं तुम्ही देवघरासमोर माता लक्ष्मीला, बाळकृष्णाला किंवा भगवान भोलेनाथांना अर्पण करायचे आहेत आणि बाकीच्या फुलांचा तुम्हाला उपाय करायचा आहे। आता त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही फुलं ठेवायची आहेत। त्यावरती तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे। अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे, जास्त प्रमाणात। ज्याप्रमाणे आपण शिवलिंगाला अभिषेक करतो तर त्याप्रमाणे नाही, पण थोड्याशा प्रमाणात तुम्हाला याला पाणी घालायचं आहे। हे करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठीच आपण हा उपाय करतोय। त्यानंतर उपाय करताना आपल्या कुलदेवतेचं देखील नामस्मरण करायला विसरायचं नाही। त्यानंतर या निळ्या रंगाच्या फुलाच्या मध्यभागी आपल्याला ज्या ठिकाणी सफेद रंग दिसतो आहे थोडासा, तर त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं कुंकू लावायचं आहे। आणि ही फुलं पुन्हा पाण्यातून म्हणजे ज्या त्या प्लेट होती त्या प्लेटमधून काढून एका दुसऱ्या प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत। कुठेही तुटलेली, किडलेली, खराब झालेली अक्षदा नसावी। आणि या अक्षदा तुम्हाला हळदीनं पिवळ्या करून घ्यायच्या आहेत। भगवान श्री हरी विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळं। आणि या अक्षदांवरती तुम्हाला ही फुलं ठेवायची आहेत। जर तुम्ही 4 फुलं ह्या उपायासाठी घेतली असतील तर ही 4 फुलं तुम्हाला या अखंड अक्षदांवर ठेवायची आहेत। आणि या फुलांच्या मध्यभागी ज्या ठिकाणी पांढरा रंग तुम्हाला दिसत आहे तर तिथं अगोदर सांगितलं तसं कुंकवानं लाल करायचं आहे, कारण त्याच ठिकाणी माता लक्ष्मी ही वास करत असते। त्यानंतर तुम्हाला या फुलांची पूजा करायची आहे, म्हणजेच हळदी कुंकू व्हायचं आहे, पुन्हा एकदा अक्षदा व्हायच्या आहेत, धूपदीप दाखवायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील तुमच्या कुटुंबासंबंधित,
कोणी आजारी पडत असेल, एखाद्याचा विवाह ठरत नसेल, घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल, एखाद्यानं करणी बाधा केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा इतर काही कारणानं घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, कलह होत असेल, जे काही असेल तुमच्या मनामध्ये, तर ते तुम्हाला या फुलांवरती इथं सांगायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी बसूनच तुम्हाला 108 वेळा भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आता यासाठी तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये चवळी किंवा मूग किंवा इतर मोठं जे कडधान्य असेल तर ते घ्यायचं आहे. म्हणजे 108 मोजून, जेणेकरून तुम्हाला हा जप करताना अवघड जाणार नाही आणि व्यवस्थितरित्या तुमचा जप देखील होईल, नामस्मरण देखील होणार आहे. तर सर्वप्रथम तर भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीचं 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं जप करायचं आहे. त्यानंतर तुमची कुलदेवता जी आहे तर ते कुलदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. कोणतीही सेवा, कोणताही उपाय असेल, कोणती पूजा असेल तर ती करताना आपल्या कुलदेवतेला कधीही विसरायचं नाही, कारण ती कुलदेवता आपल्या कुळाचं रक्षण करत असते. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या कुळाच्या देवीचं किंवा देवतेचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर ही फुलं तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवून द्यायची आहेत. संध्याकाळी पुन्हा एकदा तिन्ही सांजेच्या वेळेला, ज्या वेळेला आपण तुळशी मातेची सेवा करतो, पूजा करतो, तर त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला या फुलांची पूजा करायची आहे. देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या गोकर्णीच्या फुलांची पूजा करायची आहे. तुमच्या मनामध्ये कुटुंबासंबंधित जी काही समस्या, अडचण आहे तर ती पुन्हा एकदा या फुलांवरती तुम्हाला सांगायची आहे. आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, रुमाल घ्यायचा आहे. जर पिवळ्या रंगाचा रुमाल नसेल तर मग तुम्ही लाल रंगाचा घ्यायचा आहे. आणि या लाल रंगाच्या रुमालामध्ये किंवा इतर कपडा असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही जी फुलं घेतली आहेत तर त्यातील एक फूल, त्याचबरोबर 11 अखंड अक्षदा मोजून ठेवायच्या आहेत. 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी याबरोबर तुम्हाला ठेवायची आहे. आणि अशी एक पोटली तयार करायची आहे. ही पोटली तुमच्या ज्या ठिकाणी घरातील पैसा अडका, धन ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. अशाच प्रकारची एक दुसरी पोटली तयार करायची आहे. म्हणजेच या रुमालामध्ये एक तुम्हाला हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते ठेवायचं आहे. त्यानंतर 11 अखंड अक्षदा ज्या आपण पिवळ्या केलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजाच्या वरच्या बाजूला, चौकटीच्या आतल्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही अशाच प्रकारची एक पोटली बांधू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी हे शक्य आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या पोटल्या ठेवायच्या आहेत. जितक्या प्रमाणात तुम्हाला फुलं मिळालेली आहेत तर तितक्या प्रमाणात तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुमचं जे स्वयंपाकघर आहे तर त्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवी माता वास करते आणि त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये देखील तुम्ही अशीच एक पोटली बांधायची आहे. जर तुम्हाला 2च फुलं मिळाली असतील किंवा 1च फुल मिळालं असेल, जर 1च फुल मिळालं असेल तर तुम्ही ही जी तिजोरीमध्ये पोटली ठेवायची आहे. आणि जर तुम्हाला 2 फुलं मिळाली असतील तर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरती आणि एक तिजोरीमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. किंवा एक तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी ही पोटली ठेवणं शक्य होईल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पोटली कोणत्याच ठिकाणी ठेवायची जर नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच ही स्थापन करू शकता. त्यानंतर ज्या उरलेल्या ज्या पिवळ्या अक्षदा आहेत, अखंड अक्षदा आहेत तर त्या तुम्ही तुमच्या देवघरातील देवपूजेसाठी ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा तुमच्या घरातील जे धनधान्य आहे तर त्या धनधान्यामध्ये टाकायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची, सुखसमृद्धीची कमतरता भासणार नाही. उपाय आणि सेवा करताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला, भगवान भोलेनाथांचं तसेच विष्णुदेवांचं आणि आपल्या कुलदेवतेचं विसरायचं नाही. कोणतीही सेवा, उपाय करताना मनापासून करायला हवा. त्याचबरोबर कोणतीही सेवा करताना ज्या काही वस्तू घेतो तर त्या अखंडच घ्यायला हव्या, तरच आपण केलेल्या सेवेचं, उपायाचं आपल्याला फळ मिळत असतं. त्याचबरोबर जर तुमच्या अंगणामध्ये जर गोकर्णीचा जर वेल असेल तर गोकर्णीची फुलं दररोज देवपूजा करताना माता लक्ष्मीला, बाळकृष्णाला अर्पण करावेत, भोलेनाथांना अर्पण करावेत. त्याचबरोबर जर गोकर्णीचा वेल नसेल तर गोकर्णीचा वेल तुम्ही शुभ मुहूर्तावर, म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुवारी किंवा मंगळवारी तुमच्या अंगणामध्ये लावायचं आहे. गोकर्णी घरात लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मी जसं अगोदर सांगितलं तसं गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी स्वतः वास करत असते आणि भगवान श्री हरी विष्णूंना गोकर्णी अत्यंत प्रिय आहे. आणि त्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठीच आपल्याला ही गोकर्णी आपल्या दरवाजामध्ये, अंगणामध्ये लावायची आहे. ही लावताना देखील आपल्याला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला लावावी हे पाहायचं आहे.
त्याचबरोबर आपण जो व्हिडिओ पाहत आहात तर त्या व्हिडिओमध्ये गोकर्णीच्या फुलावरती मी 2 मार्च असं लिहिलेलं आहे, तर ते चुकून झालेलं आहे. तर चैत्र पौर्णिमा ही 2 मार्चला नसून 2 एप्रिलला आहे, त्यामुळं ही चुकी तुम्ही समजून घ्यावी. त्याचबरोबर उपाय करताना, सेवा करताना मनापासून करा. मनापासून केलेली सेवा ही माता लक्ष्मीपर्यंत, भगवान श्रीहरीपर्यंत पोहोचते आणि आपण केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ देखील मिळत असतं. तर अशा प्रकारे आपण आज चैत्र पौर्णिमेला गोकर्णीच्या फुलाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. आता जर तुम्हाला चैत्र पौर्णिमेला काही कारणानिमित्त जर ही उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्ही दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात किंवा गुरुपुष्यामृत योग असेल किंवा आता अगदी थोड्या दिवसात अक्षय तृतीया देखील येणार आहे, तर त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर अशा प्रकारे आपली आजची माहिती, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.